नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्य सरकारने नुकतीच एक योजना सादर केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये दर महिन्याला महिलांना जे आहे ते 1,500 रुपये जे आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, या योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, कोणत्या महिला यासाठी पात्र असणार, कोणत्या महिला यासाठी पात्र नसणार, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून या संदर्भात अजून व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पाहू शकता तुम्ही, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या अकाउंटमध्ये जे आहे ते प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये इतकी रक्कम ही दिली जाणार आहे. यासाठी तुम्ही पाहू शकता योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभ कोणाकोणाला मिळणार आहे तर ते पाहू शकता तुम्ही. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षातील वयोगटातील विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित आणि निराधार महिला ज्या असतील त्यांना याचा लाभ हा होणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे, या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित, परित्या आणि निराधार महिला ज्या असतील त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष हे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे व 60 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे. 60 वर्षापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते आवश्यक असणार आहे. तर जी काही महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचे एक बँक खातं असणं आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. जी काही महिला अर्ज करणार आहे त्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे, ही इथे सांगितलेलं आहे. आता या योजनेचा फायदा कोणाला होणार नाही आहे, म्हणजेच या योजनेमध्ये जे अपात्र असणार आहेत ते कोण आहेत. तर पहा, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे तर ते इथे या योजनेसाठी पात्र राहणार नाही आहेत, त्यांना फॉर्म भरता येणार नाही आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत. आता पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, जे ITR फाईल करतात व त्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य किंवा जी महिला व्यक्ती आहे त्यांच्या घरातील जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर ती या योजनेचा लाभ जे आहे ते घेऊ शकत नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा उपक्रमात किंवा मंडळात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कामाला किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत असतील तर, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी जे असतील ते इथे अपात्र ठरणार आहेत. तर तुम्ही जर कुठलं शासकीय कामामध्ये काम करून सेवानिवृत्त झाला असाल व पेन्शन घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो दिला जाणार नाही आहे. त्या सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे रुपये 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिला इथे अपात्र ठरणार आहेत. तर इथे तुम्हाला सांगण्याचं एक उद्देश म्हणजे ज्या काही महिलांच्या नावावर PM किसानचे पैसे येत असतील, PM किसानचे 2,000 रुपये जर तुम्हाला त्या महिलेच्या नावावरती येत असतील तर तुम्हाला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ जो आहे तो घेता येणार नाही, तुम्ही इथे अपात्र ठरणार आहेत. किंवा ज्यांना श्रावणबाळ योजनेचे पैसे येत असतील किंवा निराधार असल्याबाबतचे पैसे येत असतील तर त्यांना देखील इथे या योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही, त्या अपात्र ठरणार आहेत.
त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे तर त्या देखील महिला इथे अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत तर अशा महिला इथे अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिलांना इथे अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यांना फॉर्म हा भरता येणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून जर 4 चाकी वाहने असतील तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही आहे. त्यानंतर सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधार करण्याची किंवा आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. आता पाहूया सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत. तर पहा इथे योजनेच्या लाभासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज जो आहे तो भरावा लागणार आहे. त्यानंतर जी काही लाभार्थी महिला आहे त्या लाभार्थ्या महिलाचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट त्या महिलेचं असणं गरजेचं आहे किंवा मग तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, जे काही तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख आहे त्यांचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला इथे लागणार आहे व वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे. 2.5 लाखांच्या आतमध्ये किंवा 2.5 लाखांपर्यंत. त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, तर तुमचं जे काही बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आहे तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा एक फोटो तुमचा इथे लागणार आहे. रेशन कार्ड लागणार आहे. सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला या फॉर्मसोबत जोडून द्यायचे आहे.